साधं उदाहरण देतो अगदी. तुम्ही अमूल बटर घ्या, ब्रँडेड बटर घ्या, तो एका चमच्यात काढा आणि त्याचं वजन करून बघा. ते साधारण 14 ते 15 ग्रॅम येईल आणि त्याला 560 कॅल्क्युलेट करा तर तो चमचा तुम्हाला साधारण 12 ते 15 रुपयाला एक चमचा अमूलचं बटर असेल तर ते 12-15 रुपयाने पडतं. वेळेस डोसा तुम्हाला स्ट्रीटवर 40-50 रुपयाला पडतो. हो, तुम्ही त्यांना जास्त बटर द्यायला सांगता, होई देतो, ते कसं परवडेल? म्हणजे एक चमचा जर 15 रुपयाला पडत असेल आणि तो 2-3 चमचे जर टाकत असेल तर लमसम जरी धरला तरी 30-35 रुपयाचं त्याला बटरच लागायला पाहिजे. नाही, ते एक तर आपल्या घरच्या चमच्याने टाकत नाहीत, ते सुरीनी मोठा स्लाइस असतो त्यांचा, कारण ते बटरच नसतं मुळात. बटरचा सावत्र भाऊ आहे मार्गारीन. मार्गारीन हे ऍक्च्युली डेअरी प्रॉडक्ट नाही. अमूलचा साधारण 580-590 रुपये किलो रिटेलचा रेट असतो. आता पुण्यात अनेक जुने म्हणवले जाणारे पण आता दर्जात तडजोड करणारी काही मंडळी आहेत जे खूपच हलक्या क्वालिटीचं बटर ते वापरतात, जे 140-150 रुपये किलोनीही मिळतं. काय सांगतो? म्हणून म्हणलं हे डोसा किंवा पावभाजीमध्ये तुम्ही ज्यावेळी फरमाईश करून घालता तोही माणूस अत्यानंदाने देतो. त्याच्या मागे जर कॉस्ट 560 रुपये किलोची असती तर ते देणं परवडणार पण नाही.